ज्यांच्यामुळे लाखो घराचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला। कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधान रूपी संस्थेचा अधिकार दिला, ज्यांनी संविधान रूपी संस्थेचा अधिकार दिला। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दीनदलिताचे कैवारी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू मध्य प्रदेशात झाला। त्यांना अर्थशास्त्रात डॉक्टरेट व बॅरिस्टर या उंच पदव्या मिळाल्या। त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे घेतले व पुढील शिक्षण त्यांनी परदेशातून घेतले। दीनदलित, गोर, गरीब, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला। शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक महाविद्यालये व वसतिगृहाची स्थापना केली। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पेईल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत होते। त्यांना दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व भारताची राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया घातला। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला। 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले। आले किती गेले किती उडून गेला घरारा, आले किती गेले किती उडून गेला घरारा, संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा घरारा, संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा घरारा। जय हिंद, जय